जय बजरंगबली जय श्रीराम. तर भावना शनिवार आहे आज आमचं बऱ्यापैकी असं मोकळं लेक्चर असतात. सो आत्ता बॉटचं लेक्चर आहे. इलेक्टिव्ह बॉट असतं जो विषय पास व्हायचा असतो नसतं. तर 9:30ला आज असतं लेक्चर. आता बॉटचं लेक्चर चालू होतं तुम्हाला म्हटलेलं. सो आत्ता आम्ही इन्क्युबेशन चाललं आहे. यामध्ये कसं आहे जे टिश्यू आहेत झाडाचे ते ह्याच्यात मीडिया असतो त्यात ठेवायचं. त्या एका झाडापासून अनेक झाडं तयार होणार ह्याच्यात. आता हे आत्ताच केलं आहे मी व्हिडिओ. हे इन्क्युबेशन सेंटर आहे. तुम्ही बघू शकता इथं टेम्परेचर ह्युमिडिटी फिक्स असतं आणि यामध्ये ते बॉटल आहेत ते ठेवायचे. आता ते बघा एक स्टेम त्यानंतर त्यात ग्रोथ होणार परत ते सेपरेट करायचे असे ग्रोथ वाढवत राहायचे. म्हणजे एका झाडाच्या फांदीपासून अनेक रोपं तयार करायचे. ह्याच्यात बिझनेस होऊ शकता. तर ही टिश्यू कल्चर एक छोटीशी इथं तयार केलेली आम्ही खरं मोठी लॅब आमच्या इथं KVK मध्ये. सर हे लिहित बसले डाऊन लोक. क्वालिटीमध्ये कॅम्पस आहे. सगळे आम्ही चाललोय असे. इकडे 11-12चं कॉलेज आहे. इकडं बघा हे फक्त मुलींचं हॉस्टेल आहे आणि इकडं विषय असा आहे तिकडं हॉस्टेल आहेत वेगवेगळे. हे मुलींचं हॉस्टेल इकडं आहे बॅक साईडला आणि इकडं झाडाखाली वगैरे बसतात. सो आता नियोजन क्वालिटीमध्ये आत्ता आमचं AC मध्ये जाऊन बसणार आहे. विषय असा आहे का इथं ह्या पॉटमध्ये अशी गाणी वाजतात लग्नाला आल्यागत. AP हॉलमध्ये बाबांना पोचलो आहे आपण. तर मी आत्ता हे बघा तुम्ही मागं मोकळ्याचा एवढा काही विषय नाही. विषय असा आहे की शिवजयंतीला शेवट आलतो ना AP हॉलला आपण. नाही गणपतीत तर 2-3 महिन्यानंतर आता आलोय. तर विषय असा आहे ह्या स्टेजची फार आपली 11वीपासून आठवण आहे. 11वीतच माझं इथं पहिला नाटक झालं आहे. 11वीत मला आठवतंय सर झालं त्यावेळेस ह्या साईडकडून एंट्री झाली. लास्ट बेंचर म्हणून असं नाटक होतं. त्यानंतर दरवर्षी काही ना काही केलंय. तर आता रोहनला सुद्धा मी यावर्षी घेणार आहे. शिव माइनक्राफ्ट खेळतोय क्वालिटीमध्ये 30 रुपये देऊन वैयक्तिक. जिम मारून झाली. सर लॉक लावून गेलेत. चंद्र बघा जरा आता माझ्या ह्याच्यात दिसतोय का नाही काय माहिती एवढा क्वालिटी. तर दाखवतो. भारी वाटते चंद्र. 7 वाजले. आज 5ला आलतो. तुम्ही बघू शकता श्रवणला डबल सीट घेऊन एकदम खूनखार पद्धतीने चाललेला आहे. राडा 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 कॅमेरा काढले पळवली गडारी. श्रवण मागे बसलेला आहे. ब्रेक लागाना. श्रवण जर पडला तर अवघड होईल. तिरका तिरका तिरका. ओहो जय श्रीराम मित्रांनो. जय बजरंगबली. तर आत्ता वाजलेले आहेत 10. आज आहे रविवार. सो थोडीशी जरा तब्येत डाऊन वाटत होती. तब्येतीचं नाही काय घरी जायचं होतं त्याच्यामुळं फलटणला चाललो. इथं काम आहे थोडं. लगेच रिटर्न दुपारपर्यंत येणार आहे. एक छोटंसं काम करून लगेच येणार आहे. पोरं म्हणतात काय काम नसतं उगाच हिंडत असतं. नाही खरंच थोडी कामं असतात त्याच्यामुळं मला जायला लागतं थोडीफार. सो आता नो इष्टी गेलेली आहे. मी इकडं उतरलो. इष्टी गेली. बघू आता इष्टी पुढंच गेली. आता दाखवत नाही. हात करून जाईल. मी जस्ट यायच्या आधीच इकडून बारामती स्टेशनवरनं बस गेली. हा रोड जातो फलटणला. तर आता एखादी दरवेळेस मी 4 व्हीलर मला भेटतीच. आज ते म्हणतात ना काय मॅनिफेस्टेशन ते करतो. 4 व्हीलर भेटली तर भारी होईल फ्रीमध्ये. आज काय आपल्याला 4 व्हीलर भेटली नाही. टेम्पो भेटला आहे. त्या टेम्पोमध्ये चाललो आहे आपण ओकेमध्ये. तर भावानं फलटणमध्ये पोचलो आहे. माझ्या इथे अशी ब्लॉगर वाटतो हात करत ट्रॅव्हलर ब्लॉगर हात करत यायला. तर त्या काकांनी पैसे नाहीत घेतले आणि शिवाय त्यांनी त्यांच्या मुलाला पुढं शिक्षण काय करायचं काय भरपूर माहिती सांगितली त्यांना मी. प्रत्येक डिपार्टमेंटची आज पुढं स्कोप कशात आहे काय. तर आता जाऊ. तर बारामती पुलावनंतर उतरल्यानंतर भाऊ येत होता. मग त्याला काय वेळ लागतोय तर म्हणलं चालत जावं तोपर्यंत. सो 2-2.5 किलोमीटर चालत चाललो आहे. मस्तपैकी जिम पण ऑफ होती. तेवढंच म्हणले ॲक्च्युअल कॅलरीज बर्न होतील. सो गोईंग लाईक अ वॉकिंग लाईक अ रोमिंग इन द फलटण सिटी.
आपलं काम झालेलं आहे क्वालिटीमध्ये. एक अर्धा एक तासाचं काम होतं. आता फ्लॅटवर चाललोय, बापूकडे चाललोय, काकांकडे. तिथं आता थोड्या वेळ बसलं की मागे रिटर्न जायचंय. आपल्याला फोन आलताच की KVK मध्ये जायचंय, पण आता काय मला नाही वाटत होईल आता जाणं KVK. तरी आज रविवार असल्यामुळे लवकरच जाईल. कामं आहेत हॉस्टेलवर सुद्धा, काम काय नाही, कपडे वगैरे धुवायचे. काम असलं करतो, काय कामं नसते. जाऊन कपडे धुवायचे. एकच टाइम पदाक दिसतोय तुम्हाला डाव्या हे बेचा कराय DD कुठला आहे काय माहीत. सातारचाच आहे, लिस्टी आलेली आहे सातारवरनं क्वालिटीमध्ये. भावांनो आता चालतो, पण घरी एक काम निघालं मागणीला, तो चाललोय मधल्या मार्गे. मागच्या तुम्हाला तलाव दाखवलेला. या तलावाचा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना फायदा होतो. पाणी थोड्या प्रमाणात कमी झाले, पण पाणी दाखव पाणी. आज कॅमेरामॅन स्वराज जाधव आहे आपल्यावर. तर आता तर घरी आलतो, गावात काम करून आलोय. आता म्हटलं जरा गहू बघून यावा. तर गहू एकदम क्वालिटी आहे, गहू चांगलं उगवलाय सगळीकडंच इथं. आणि ह्या इथं जरा विषय असा झालाय, फक्त ऊसात गवत जास्त वाढले. उगा औषध नाही तर बांगला येईल म्हणजे वेडिंग करा येईल, लेबर लावून, बायका लावून. सो हे बघा, जर्मन शेपर्डची पिल्लं झालेली आहेत. 3च ठेवले, 2 आतापर्यंत दिले. झोपले. त्यांची मम्मी कुठे गेली? राणी CDR मध्ये. भावांनो आज काय आपण गेलो नाही. विषय दरवेळेस सारखाच ठरवलेलं घरनं. सकाळी कॉलेजवरनं आलतो त्यावेळेस जायचं माघारी, पण बापूंनी काय काकांनी शेवटी माझा प्लॅन कॅन्सल केलाच. सो घरी आलतो. तर उद्या भोगी आहे, संक्रांत परवा आहे. तर भोगीला ते वाल्याची शेंगाची मिक्स भाजी असते ना, ती करायला लागते. सो रानात चाललोय. आपण काय भाजी विकत आणत नाही, ती भाजी झाड आहेत आमच्या इथं, तिचा वेल असतो. वेल आता एका वेलाचे तोडले, त्यावेळेस काय व्हिडिओ घेतला नाही, आता दाखवतो. आता त्या दुसऱ्या तिकडं रानात आहे, तिथं तोडायला चाललोय. इथं मोकळं होतं ते पण आता आम्ही रान काढले कराय. इथं सरी काढली, इथं गुरांसाठी घास करणार, निपेर घास. सूर्य मस्तपैकी मावळलाय. भावांनो उद्या भोगे आहे, तर शेंगा काढतोय. वरती झाडावर चढलोय, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहित. इकडं आहे मी. तिकडे आणणार होतो पण जाऊ दे म्हणलं, नको. आपल्याला चॅलेंजेस आवडतात. वी लाईक चॅलेंजेस. सो ॲट द ट्री टॉप शेंगा, घेवड्याच्या शेंगा, कशा वालाच्या शेंगा सॉरी. तर आतापर्यंत मला वाटते 2 किलो निघले असतील. काल काढले असत्या तर मी काय बसलो असतो पलटण रोडला. आज झालं किवडीचा बारका वेल आहे बघा. या आपल्या ऊसा शेजारी आलता वेल, त्याच्या शेंगा घाम्याला भर निघल्यात. अप्सरा त्या वस्तीवली म्हणजे जे आजोबा आहेत दुसरे, त्यांची अप्सरा आली. अप्सरा गेली. काकी इकडे दाखवते का शेंगा? तर या का मी आत्ता जस्ट सोडा की काढा की यातल्या. तर आत्ता आपण आजीसोबत भाजी करत आहे, अंड्याची पातळ भाजी, लपतं भाजी. सो आत्ता जस्ट आपण तुम्हाला सांगतो रेसिपी भारी होती. कांदा टाकलाय, नसता तेल नाही टाकलं, नसता सिंपलमध्ये कांदा भाजून घ्यायचा. पुढं काय करायचं आता? पुढं काय करायचं सांग त्यांना. कांदा भाजून झालेला आहे, तेल ओतायचं. इकडं आजोबांची तयारी चालली उद्याची भाज्यांची. आजीला अजून आजोबा मदत करतात. सगळ्या भाजी जे उद्याच्या शेंगा आहेत त्यात बघा त्या गम्याला सोलून ठेवल्यात मस्तपैकी. हे आहे आजोबांचं आजीवरचं प्रेम, तुम्हाला दिसत आहे. अजून सुद्धा आजी आजोबांना काम करायला होती. हे काय आजोबा आता खाली बघून हसत आहेत, कॅमेऱ्यात हसणार नाही. बुर्जी आपली बऱ्यापैकी तयार झालेली आहे, एकदम लाल भडक तेल सुटलेलं आहे. होती अजून. आता त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं आणि त्यानंतर आपले ही टाकलं का बाजरीचं पीठ ना, बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, त्याने घट्ट होतं. त्यानंतर पाणी टाकायचं, लपतबी बुर्जी होणार आहे आपली. क्वालिटीमध्ये बुर्जी झालती, ते आपण अर्धी भाकरी खाल्ली.
त्यानंतर ही रस्सा भाजी झाली. रास्ता मस्त वातावरण झालेलं आहे. वाजलेले आहे 8 राहिलेला 1 तास 1 तास त्याच्याकडून हो आहे ना घरी. मोठीनं भावानं 4 व्हीलर भेटलेली, पण इथं आलं विषय झाला, इथे एकही गाडी भेटत नाही. आता सातारावरून गेली आलती, पण ती काही इथं थांबली नाही. सो थांबलोय, कधी ती गाडी काय माहित. आपल्याला 10चं लेक्चर सापडलेलं आहे. 2 गँग्स आहेत, गँगस्टर्स. 10चं लेक्चर आपल्याला सापडले, 9चं लेक्चर काही सापडलं नाही. 12मध्ये उशीर झाली गाडी यायला. सो आत्ता कॉलेजचा टी शर्ट नाही घातला, जस्ट आउटर. तर पवनला बघा तुम्ही उभा राहायला लावले. पवन दिसतोय का नाही काय माहीत. मॅडमला उत्तर द्यायला येत नाही. अटेंडन्स घेत आहेत, आपल्या घेत नाही आहेत, कारण आत्ता परत घ्यायला लागले. थांबलेले पोरं मागचे एकदम राडा काढतात त्याच्यामुळं. फार्मा बाईन व्हेन्यू 6.0 फॉर बेस्ट फ्रेशर्स पार्टी दिसत आहे असं मला वाटतंय. फार्मसीचं आमच्या इथं नातच नाही, कारण खट नियोजन असते क्वालिटीमध्ये. ट्रस्टमध्ये आल्यापासून मी आज खुरपं घेतलेलं, पण काम काय केलं नव्हतं. तर ह्या इकडे बघा, हा एवढा प्लॉट पोरांनी केला आहे, आणि ही फक्त एवढंसं पोरींनी केलं आहे. बाडबाड बाडबाड बाड चालली नसती, काम कमी करतात. आणि इकडं हा अक्का एवढा पोरांनी केला आहे. ही क्वालिटीमध्ये भोगीचं एकदम सकाळीच खाऊन आलो आहे, तरी पण इथं भाकरी आणि सुकी भाजी नाही आहे. ती काय असतं, खेंगाड नाही. इथं बटाटा पण आहे, वांग, शेवग्याची शेंग सगळे. आणि हा बघा मस्त चढतोय. भरून बघी कशी सगळी चालवली, सगळी जत्रा चालवली. कामं करायला यांना कामं नाहीत, त्याच्यामुळे इकडे चालवली. तिकडे अजून एक माग बस आहे पुरींची. तर आपण ह्या बसमध्ये आलेलो आहेत. कृषिक 2000 भारतातील सर्वात मोठी प्रात्यक्षिक. आणि ही आपली एका बस आहे, दरवेळची बस, जी आपण दरवेळेस घेतो. क्वालिटीमध्ये मामा आहेत एकदम खतरनाक. येऊ का? माझ्या मला कोण काय बोल. आलोय की विकेत पोरांची नसते, दगडा दगडी फेकाफेकी लावले. केवढे गोळा करून ठेवलेत. ही पुढची पोरं जी बसले सगळ्यांनी एवढं धाड दगड चालले. फोन बघत बसायचं डायरेक्ट. लहान चाललेले आहे. केवढा मोठा मारला पोरं माग बघते. तर श्रेयश आणि मी इकडं आलोय. ते आमच्या ॲग्रीच्या मुलांना वेगवेगळे प्लॉट दिले सेकंड इयरला, पण मी जरा दुसरीकडे वशील लावलेला, ते जाऊ द्या. तर हा बघा कृत्रिम बुद्धिमत्ता ऊस, म्हणजे AI इंटेलिजन्सचा ऊस. आपण केवढी हाईट आहे बघा त्या तिकडं सुद्धा. हळूहळू आपण सगळी माहिती दाखवूच. इथं पपई लावले. प्रत्येक ठिकाणी AI म्हणजे MPK किती पाहिजे, किंवा ह्युमिडिटी, मॉइश्चरायझर, जे पाणी किती पाहिजे, सगळं AI सांगणार. डेटा असतो, टोटल AI कंट्रोल करतं. तसा विषय जास्त मेन थीम आहे AIच. सो आम्ही मागच्या वेळेस इथं फुलं होती, पण ह्यावेळेस काही फुलं नाही आहेत. तर कापूस बघा इकडं, ह्या भागात शक्यतो बारामती साईडला एवढा कापूस नसतो, पण इथं कापूस सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. पण कापूसवरनं छटलेला आहे, त्याच्यामुळे तो क्वालिटी दिसतो. इकडं जळला आहे वाटतं. तर फिरतोय आता जस्ट आम्ही, आम्हाला वेळ आहे अजून. तरी बघा ही इथं भीमतडी जत्रा, इथं खायचं सगळं नियोजन इकडं असणार आहे आतमध्ये. सध्या आम्ही पोल्ट्रीमध्ये आलेलो आहे. कोंबडा बघा हा लगेच बाहेर येतोय. जाऊ दे. किती 2 किलोचा असेल का? 2 किलोचा असेल. असा विषय. आतमध्ये जायचं का? नको आज का जायचं? अरे पण साधा आपलं गावरान ब्रीड आहे ना. मला वाटलं कडकनाथ असेल, इथं नाही कडकनाथ. सो आपलं काय वेगळंच नियोजन असतं काहीतरी. आलोय चालत आलोय आता शारदानगरमध्ये जस्ट पोहोचलोय. तर प्लॉटला नाही आहे मी, दुसरीकडे. प्लॉटला कसं असतं एका जागेवर दिवसभर थांबायला लागतं. दुसरं काहीतरी ट्राय करू म्हटलं जरा. तिथं काय बोलाय काय नाही, तिथं बोलतोच. तर म्हणलं माईक बीक पाहिजे हातात, कुछ अलग चाहिए.
सोशलिएशन मी जरा आपला थोडासा नॉर्मल छोटासा वशील असल्यामुळं लहान लहान गरिबांशी गरीब नाही पण छोटे वशील असले सुद्धा महत्त्वाचे असतात. तर काय नाही. जय श्रीराम मित्रांनो, जय श्रीराम मित्रांनो, जय बजरंगबली. तर आता आम्ही आमच्या कॉलेजमध्ये सेंटर आहे तिथं नवीन हॉस्टेल, आपलं हॉस्टेलच म्हणते, हॉटेल आहे छोटे कॅफे, तिथं आलो आहे. औरंग कडकमध्ये जसं चंपी झालं त्या विषयाला आता जरा सिन्सिअरच पाहिजे. आधीच कृषक आहे उगाच परत विषय होईल. सोबत आलं आम्ही दोघं ॲनिमल अँकरिंगला आहे, नाश्ता करतोय मस्त वडा चहा वगैरे पिऊन खतमध्ये सायकलवर आलो आहे, सायकलवर चाललो आहे. सगळेजण बसमध्ये गेलेत, आम्ही क्वालिटीमध्ये सायकलवर चाललो आहे. भारी वाटते. मागणं गाडी आलेली आहे, साईडला घेतो सायकल एकदम. आता आहे का ही KVK तिकडं पलीकडे तयारी जोरात, बॅनर बिनर एकदम मंडप बिंडप. इकडे हाऊस आहे, श्रेयश एकदम राडा, सुद्धा राडा राडा राडा. तर आतमध्ये जाऊन मस्त KVK जरा सायकल फिरवतो इकडून तिकडं तिकडून इकडं. जास्त काय आमचं लोड नाही, काम नाही आम्हाला. हे बघा 11वीत असताना आम्हाला पण पार्किंग काय आणलेलं आहे सर, नाही दुसऱ्या सांगी मला वाटते हे 11वीचे नाहीत, हे जे दिसतात ADT आपलं ITIचे नाही 11वीचेच आहेत. तर एका त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत ही टोटल सगळा बी बॅचला दिला आहे. पण आपण काय ह्याच्यात नाही एवढे, ह्याच्यात इथं असं थांबायला लागतं. इथं थांबून जे येतील त्यांना माहिती सांगायला लागते. तसे आपण जाऊ आपलं काम बघू. तर इकडं होणार आहे ॲनिमल शो. प्रत्येक वेगवेगळ्या जातींची बकरी, कोंबड्या, शेळ्या, गाई, घोडे येणार आहेत. हे वरती घेतलंय सध्या कोंबड्यांचं. हिंडणे असलं आपल्याला आवडते, एका जागेवर काही थांबणं होत नाही. आता एक हैदराबादवरनं क्वालिटी घोडा आलाय, तो घोडा उतरवायचा आहे, आणायचा आहे ट्रकमधनं. त्या तिकडे रॅम्पच्या तिकडे उतरवायचा आहे, तिकडे चाललोय सध्या. घडवायचं आता चान्स आहे. ही मोका गेला पुन्हा तुम्ही तर शिकलो असतो. मला ती बाहेर लागल्या बरं का कामाला, मी त्याच्याबरोबर होतो, मी शिकलो नाही. चान्स गेला की संपला विषय. चान्स एक लय महत्वाचा आहे. ते आता आम्हाला कळते, आता बोलून का आम्हाला मिळत नव्हतं बाहेर तुमच्यानी असलं. आम्हाला सायकली बह्या पुस्तक पेन बिन काही मिळायचं नाही. पेन्सिलवर आम्ही 7वी पासून शाळा शिकलो. एकच पाठी फुटकी तिला त्याला पुसायचं मला तर काळब्या करतात आम्हाला काहीच मिळत नाही. अहो ती पट्ट्याच्या चेट्या घालून फाटके दिला. ॲम्ब्युलन्स, ॲनिमल ॲम्ब्युलन्समध्ये घोडा आणलेला आहे हैदराबादहून, आंध्र प्रदेश 28. क्वालिटीमध्ये ॲम्ब्युलन्स ट्रेक आहे घोड्यासाठी. आता हे रॅम्प खाली येणार आहे. करोड बाहेर आलं बघा, 11 करोड. वेलकम टू बारामती. हो कंट्रोल कंट्रोल. नाथ श्रेष बसायचे, चला घेऊन. छोटा पॅकेट बडा धमाका नाद. कसे हो बेबी, वेलकम टू बारामती. गाडी आम्ही घोड्याला पाणी आणायला गेलतो. असली गाडी फिरणारी कामं पाहिजेत. ओनली हिंडणे, तर हिंडणे नाही तर 11 करोडच्या घोड्याला पाणी पण लिहायला लागतंय 10 रुपयाचं. काय बोकड काय बकरी काय मेलला काय म्हणतात त्याचं? ए सेल्फी बोकड नाही का? बोकडच शेळ्या बोकडच. ब्रीड कुठली ब्रीड आहे? बोर ब्रीड आहे. दाढी जोरात आहे आपण नादच. किस काय कुटी मक्का मतलब क्या रे? जौहरी और बस सिर्फ जौहरी. जवारी का सर
हे बघा आता घोड्याचं खायचं चाललंय. पोती भरून आणलेली आहेत कडक मध्ये 5 दिवसाचं नियोजन. ये 5 दिन इतना बस होगा? कितना खाता है मतलब दिन में इसका कितना टाइम है खाने का? 2 टाइम कितने बजे? हाँ फिर आज सुबह 6 बजे नहीं दिया रहेगा? आज सुबह 6 बजे नहीं दिया रहेगा? ट्रैवलिंग में था ना? दिया था अभी कॉन्ट्रैक्ट लोशन क्या दिया था? लोशन लिक्विड. अच्छा भैया ठीक है. अभी देख ले रहा हूँ भैया. ठीक है भैया अभी देख ले रहा हूँ. छोटे वाली घोड्याची सुद्धा काय असते रे ग्रूमिंग चालली आता. त्याची शायनिंग एकदम सगळं एकदम. तो आता कलर चेंज होणार त्याचं शाईन करून. थोडक्यात आपण कसं संडेला हातपाय घासतो तसं चाललंय. हे तीस काय लोखंड काय का तर का अशी घाण निघतीये त्याच्यावरची सगळी. बघा तुम्ही आता घासाघाशी चालली त्याची. आहे ह्याचं नाव आहे लड्डू म्हणून हा बारामतीत येऊन ठोकतो शड्डू. तर बघा हा दिसतो वांग्यात पण आहे टोमॅटो. ह्याला जे खालची मूळ असते ती वांग्याची लावली त्याच्यामुळे थोडं असं का तर वांग्याची का लावतात जास्त पाण्यात जरी पूर आलं तर ते रेजिस्टर करतात. हा बघा कसा टोमॅटो आहे वेगवेगळ्या ग्राफ्टिंग टाईपचे एक्झॉटिक म्हणजे बाहेरच्या देशात अशा टोमॅटोला. हा टोमॅटोच येणार आहे. टोमॅटो इट्स टोमॅटो ब्रो. आणि हा हे ते पण टोमॅटो. ते वांग्यात का दिसते? त्याचा रूट स्टॉक वांग्याचा आहे. कशासाठी हा? कशासाठी लावतात ते? कशासाठी म्हणजे रूट स्टॉक कशासाठी लावतात वांग्याचा? टोमॅटोला काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ती पूर कंडिशन आल्यानंतर पाण्यात जास्त दिवस सस्टेन होण्यासाठी. हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही नसते इथं व्हॉलेंटियर म्हणून. मग सांगितलं की आता तेच सांगत तोच पुढून बोलायला सुरुवात केली. बघा आमच्या KVK बारामतीमध्ये केवढा मोठा 10 फूट हा 10 फूट भोपळा जाणार आहे. खूप मोठा भोपळा आहे हा. ही बघा सिद्धेश एवढा भोपळा बघा केवढा मोठा आहे. 4-4.5 फुटाचा भोपळा आहे हा. मग तर बघा त्या तिकडे लांब भोपळे होते तर इकडे वेगवेगळे श्रेष्ठ वेगवेगळे शेपचे भोपळा दिलेत. हे असा जे आपण बलून फुगवतो का नाही त्या टाईपमध्ये. इकडं एक पर इकडं जोडमध्ये. आता घोड्याचे मालिक गाडी बघा त्यांची त्यांना रिसिव्ह करायला आलंय. तरी आहेत त्यांचे आपले उस्मान भाई त्यांचे घोड्याचं वगैरे बघतात मागती आहेत. भाई जरूरत नहीं है इंजेक्शन की. जरूरत नहीं है. ऐसा कर कुछ भी हो तो मैं इसको ऑइंटमेंट देता हूं. हां वो दे दीजिए मला. ठीक है. माझा 25 तयार झालेला आहे एकदम नाईटचा व्ह्यू बघा एकदम क्वालिटी. तर संध्याकाळ झाली तर असा विषय होतो कुठल्या मॅनेजमेंटच्या ह्याच्यात असलं ना वेळ लागतो. पण मला अशातच मजा येते त्यासाठी मी प्लॉटिंग नाही करत. आणि श्रेयश एकदम फॉर्ममध्ये. हा इकडे आहे सर आमचे. मी इकडे एकदम पोडी सर सुद्धा आहेत. ॲनिमल शोचे टोटल मॅनेजमेंट आणि अँकरिंग दोन्ही घेतलेलं आहे. अशा मॅनेजमेंटमध्ये आपल्याला मजा येते. होय श्रेयश? हो श्रेयश तर आपल्याला आहे. घेतलं की काय जिमला काय आज गेलो नाही आपण. मिस केलं त्यांनी मला खूप आल्या काय नाही मिस रडाय वगैरे लागलेला. आता कॅमेरा पुढे आले असंच बोलणार आहे. रोहन पण आहे. आज मेस बंद असल्यामुळे आता आले. मेस बंद आहे. बिर्याणी मकर संक्रांतीला बिर्याणीचं नियोजन आहे. डॉन 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 कट दाखव फॅन्सला. कट दाखव. बंद करते. मग बैल काय म्हणतोय? काय नाही चाललंय निवांत चाललंय. सध्या काय परिस्थिती बैलगाड्या शर्यतीत? मार्केट कसं आहे? भविष्यात काय वाटतं?